थेट संबंध वाल्मिक करारचा हा हत्या प्रकार असेल। हा न्यायालयीन विषय आहे। न्यायालयाने काय विचारलं किंवा न्यायालयाने काय विचारावं हा विषयावर मी बोलू शकत नाहीये, तो न्यायालयीन भाग आहे। पण तपास यंत्रणा जे SIT वगैरे यांनी दोषपत्र त्याच्यावर ठेवलेले आहेत की त्यांनी फोन केलेले आहेत, एकूण एकाला कनेक्टिंग जे तिघ जण ते एकूण एकाशी बोललेले आहेत। त्याच्यामुळे हा विषय न्यायालयाने जरी क्वेश्चन विचारला असेल तरी न्यायालयाने त्यांना 7 दिवसाची कोठडी दिलेली आहे। परळी मात्र अशांत आहे, परळी शांत व्हायचं नाव घेत नाहीये। अनेक आंदोलनं सुरू आहेत, टायर जाळले जात आहेत, अनेक ठिकाणी बस अडवल्या जात आहेत। खासदार आहात तुम्ही त्या जिल्ह्याचे, कसं आटोक्यात करणार? नाही, परळी हा विषय करायचा जर विचार केला तर परळीच्या लोकप्रतिनिधींनी सर्वांना शांत करणं त्यांची जबाबदारी परळी विधानसभा म्हणून आणि बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून मी पण सर्वांना आव्हान आपल्या माध्यमातून करतोय। आणि जे कोण लोक आहेत ते लोक मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की हे लोक असे जनतेतले नाहीये, हे असेच त्यांचे साथीदार सगळे दिसत आहेत। तर या गोष्टी किंवा जे काही जनता आहे त्या जनतेचा विषय वेगळा, पण सर्वांनी शांत झालं पाहिजे। कायद्याप्रमाणे ज्या गोष्टी चालल्यात आता ज्या प्रत्येक वेळेस वेगळे वेगळे विषय येतात। संतोष अण्णा देशमुख यांची ज्या दिवशी हत्या झाली त्या दिवशी ते कुटुंब असं पार रस्त्यावर येऊन करत आरडाओरड करत होतं, खूप गयावया करत होतं। पण त्यावेळेस त्यांना साथ द्यायचं सुद्धा आम्ही समजावून सांगायचं काम केलं आणि रस्त्यावरून सर्व लोक घरी पाठवून त्यांना शांत करण्याचं काम सुद्धा लोकप्रतिनिधी त्या भागातला म्हणून मी करायचं काम केलं। पण आता परळीतल्या जी काही नेते मंडळी त्यांनी सुद्धा सर्वांचं जिम्मेदारी आहे। आता यांनी कोण कुठं बसतंय कोण काय करतंय हे मला माहित नाही, पण सर्वांची जिम्मेदारी सामूहिक सर्व जाती धर्माच्या असतील किंवा सर्व पक्षाचे असतील, सर्वांची ती सामूहिक जबाबदारी। काल याच परळीच्या तणावावर पंकजा मुंडेंना विचारलं गेलं तर त्या म्हणाल्या मला काय माहिती नाही, माझ्या कामांमध्ये व्यस्त आहे, माझं शेड्यूल लागलेलं आहे, त्याच्यामुळे त्या गोष्टी। हा बरोबर आहे, कारण त्यांना 5 वर्षे जरा कामातून बाजूला होत्या, आता कामात लागलेले असतील त्याच्यामुळे त्यांना परळीची माहिती नसेल एखाद्या वेळेस। कारण परळी हे काल कुणीतरी बोललं बघा, परळीला एक महाराष्ट्राचा दर्जा किंवा एखाद्या राज्याचा दर्जा द्या आणि तिथं मुख्यमंत्री करा। तसं परळी हे त्यांना वाटत आहे की आपल्या राज्यात नाही असं वाटत असेल किंवा परळीतली त्यांना माहिती नसू शकते। मी त्याच्यावर काही जास्त बोलणं मला वाटतं संयुक्तिक नाही। जबाबदारीनं जर त्यांनी बोलायचं असेल तर तसं बोलता येणार नाहीये। मला काय माहिती नाही, माझ्या कामात व्यस्त आहे असं कुणीही बोलू शकत नाही। आज लहान लहान जरी महाराष्ट्रातला एखादा कुणी व्यक्ती असेल, लहान मुलगा असेल तरी त्याला माहिती आहे की परळी आणि बीड जिल्ह्यात काय चाललंय। याच्यासाठी एवढे आक्रोश मोर्चे निघतायत, एवढा रोष जनतेचा आहे। त्याच्यामुळे लोकप्रतिनिधींनी आपली जिम्मेदारी झटकून चालणार नाहीये। आपण त्या भागाचं प्रतिनिधित्व करतो तर आपली सर्वांची जबाबदारी आहे की ती बीड आणि परळी शांत करणे। सर, दुसरीकडे कराडची पूर्ण फॅमिली जी आहे वाल्मिक कराडची रस्त्यावर उतरलेली आहे। धनंजय मुंडेंनी काल पहाटे त्यांची भेट घेतली अशी माहिती होती, त्याचे काही व्हिज्युअल्स किंवा माहिती आली नाही किंवा त्यांच्याकडनं काय अधिकृत आले नाही, पण धनंजय मुंडेंनी भेट घेतल्यानंतर देखील त्यांचे कुटुंबीय मात्र अजूनही रस्त्यावरती नाही। आता त्यांचा इंटरनल प्रश्न आहे, त्यांनी भेट घेतली का नाही घेतली। आणखी काही माध्यमांनी काही जणांनी दाखवलेलं की त्यांनी भेट घेतली म्हणून, तुमच्या माध्यमातूनच मी बघितलं सर्व वाहिन्यावर, पण परत पुन्हा त्यांचे कुठले तरी बाईट बघितले मी किंवा नाहीये आम्हाला भेटले नाही। आता ते भेटले न भेटले हा त्यांचा इंडिव्हिज्युअल विषय आहे, त्या फॅमिली मॅटरमध्ये मी नाही जाणार। पण आदरणीय धनंजय मुंडे साहेब असतील, पंकजाताई असतील, यांनी सुद्धा सर्वांनी देशमुख कुटुंबांचं सुद्धा एवढं सांत्वन करणं गरजेचं आहे। तो तर डायरेक्ट मर्डर केलाय, त्याचा तो माणूस आमच्यातून निघून गेलेला आहे, त्याच्यामुळे त्या घराला सुद्धा भेट देणं त्यांना गरज आहे। वाल्मिक कराडचे 3 मोबाईल जप्त करण्यात आलेले होते, त्यातले काही सिम कार्ड हे अमेरिकेत रजिस्टर्ड झाले आणि SITला असा पण संशय आहे की निवडणुकीच्या काळामध्ये या सिम कार्डचा जास्त वापर करण्यात गेलेला आहे आणि त्याच्याबद्दल चौकशी देखील त्यांना करायची आहे अशी माहिती समोर नाही। आता बघा, ही सर्व तपासाचा भाग आहे। SITनं काय म्हणलंय, CIDनं काय म्हणलंय, 3 सापडलेत। मी कुठेतरी ऐकले की 17 होते किंवा प्रत्यक्ष बघितलं तरी आम्ही पण बघितलेले 4-5 मोबाईल असतात। त्याच्यामुळे कुठले कुणाच्या नावावर, त्यांच्या PAच्या नावावर कोण, कुणाच्या नावावर कोण, असे बरेच काही घटनात आता एवढ्या काही विषय चाललेले आहेत। या विषयामध्ये मी काय बोलावं असं मला वाटत नाही, पण प्रत्यक्षरित्या जर बघितलं तर खूप म्हणजे भयावह परिस्थिती आहे। या परिस्थितीमध्ये यांनी जे मोबाईलचं तुम्ही अमेरिकेला रजिस्टर आहेत असं SITनं पण बोललोय, आपण पण बोलताय, पण या मोबाईलमध्ये आणखी किती मोबाईल आहेत, आणखी कुणाच्या मोबाईलवर, कारण जवळचे मोबाईल बरेच काही जणांनी आरोप केलेले किंवा काही सूचना केलेल्या की हे लोक यांचे मोबाईल तपासा, यांना बघा। असे काही 2-4 लोक आहेत। काल परवा पण एक व्हिडिओ कॅचडे पोलीस बऱ्याच वेळेस रोहित काहीतरी नावाने बोललेले 12 वेळेस असा एक व्हिडिओ तुमच्या सर्व वाहिन्यांनीच मला दाखवलेला आणि मी ते बघितला। हा कोण माणूस आहे? परत कुणी बॅग देऊन एखाद्या कशाची बॅग जाती म्हणजे पोलीस गाडीमध्ये हे कळत नाही। ह्या सर्व घटना तशा जर बघितल्या तर आणखी कोण कुणाला प्रोटेक्शन करतंय? आपल्या मीडियाने मला काल विचारलेलं तुमच्याच प्रतिनिधींनी कुणीतरी
किंवा या सर्वांना बेड्या घातल्या आणि यालाच एकट्याला का घातल्या नाहीत, आता याचं उत्तर मला पोलीसकडून घ्यायचं होतं. पण काल मी काही पोलीस यंत्रणेला बोलू शकलो नाही. मी लवकरच प्रयत्न करेल. काल मी माझ्या व्यस्त ह्याच्यामध्ये थोड्या बाकीच्या नंतर बोलू शकलो नाही. आज मी ते पण घेणार आहे की असं का, अशी VIP ट्रीटमेंट आहे का काय, असं सर्वांना वाटतंय, सर्वजण बोलतायत. ह्या सर्व घटनाचा जर घटनाक्रम बघितला तर खऱ्यानं जर विचार केला तर सर्वसाधारण माणसाला ही गोष्ट भगवत नाही. त्याच्यामुळं पोलीस यंत्रणा सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करेल. वाल्मिक कराडच्या पत्नी म्हणाले की आमच्याकडे देखील जस आणि बजरंग सोनवणे यांचे काही पुरावे आहेत ते पण आम्ही बाहेर काढू. नाही, आता मला बाकीचेच काही माहित नाही, पण माझी बजरंग सोनवणेची खुली किताब आहे. आम्ही म्हणतो कधीही काही काढा, 24 घंटे आमचं कुठं कुठं काय काय. मी तर एकदा एकाला बोललो, तो एक आणखी असा PI सुद्धा बोललेला माझ्याविषयी काहीतरी, तो की चड्डी सुद्धा राहणार नाही खासदाराचे असे वाक्य वापरलं. त्या दिवशी पण मी त्यांना मीडियांना सांगितलं तू काय काढता येते माझं ते काढा. आज पण माझं ओपन त्यांना म्हणणं आहे, त्या ताई साहेबाविषयी मला काही बोलायचं नाही, पण मला की जे कोणी माझ्यावर जर तसं अलिगेशन करीत असेल तर त्यांना जे काय असेल तर त्यांनी तपासावा, सांगावा, उघडं करावा. आपलं काय म्हणणं नाही. ज्यावेळेस उघडं करतील त्यावेळेस वाट बघू आपण त्याची. या सगळ्या प्रकरणावर देवगिरी बंगल्यावर 2 दिवसापूर्वी रात्री धनंजय मुंडे आणि अजितदादांची बैठक पार पडली. 20 मिनिटाची साधारण ती बैठक होती. ती बैठक संपवून धनंजय मुंडे निघाले आणि परळीला पोहोचले. काल ते पत्रकार परिषद घेणार होते, पण माध्यमांसमोर यायला मुंडे टाळतायत का? नाही बघा, त्यांची कधी बैठक झाली, हे 10 मिनिटाची झाली, 20 मिनिटाची झाली, हे काही मला त्याच्यातलं नॉलेज नाहीये. पण ते किती वाजता झाली ह्याचंही नॉलेज नाही. पण त्यांचा जो प्रोग्राम आलेला शासकीय, त्याच्यामध्ये 1 वाजता निघणार आणि 7 वाजता पोहोचणार म्हणून असा प्रोग्राम होता आणि मुक्काम परळीमध्ये. त्याच्यामध्ये त्यांनी कुठल्या शेड्यूलमध्ये किती वाजता कुठून निघले, 1ला निघले का 12ला निघले का 11ला निघले काय माहित नाही. आणि मग त्यावेळेस माध्यम, आता तुमचे सर्व लोक तर कुणाला आम्हाला बाहेर पण निघू देत नाही, मग कसे निघले माहित नाही. मग त्या माध्यमाशी बोलत नाहीत का, माध्यमवाले त्यांच्याला कॉन्टॅक्ट करत नाहीत, मला माहित नाही. किंवा ते माध्यमासमोर काय येत नाहीत हेही मला माहित नाही. त्याच्यावर मी कसं बोललं पाहिजे, कारण तो प्रश्न त्यांनाच विचारला पाहिजे. एवढ्या या सगळ्या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर रक्कम बाहेर येत आहे, प्रॉपर्टी बाहेर येत आहे. काल सुप्रियाताई सुद्धा असं म्हणाल्या की या संदर्भात ईडीची कारवाई का होत नाही. तुम्हाला असं वाटतं का या संपूर्ण केसमध्ये ईडी सुद्धा इन्व्हॉल्व्ह होतं? बघा, अनलिगली कुणी काही करत असेल तर आपल्या भारत देशामध्ये जे कायदे ज्याला लागू होते ते लागू झालेच पाहिजेत. आज एक संविधानिक पदावर आहे मी, देशातल्या सर्वोच्च सभागृहात आणि बीड जिल्ह्याच्या सर्वोच्च पदावर असल्यानंतर माझी सुद्धा जबाबदारी आहे. समजा कुठं काय आहे तर त्याच्या संविधानिक पदाप्रमाणेच बोललं पाहिजे. आणि जर विचार करायचा झाला तर कुणी अवैधरित्या कुणी पैसे कमवले असतील, अवैधरित्या कुणी काही व्यवसाय करीत असेल, अवैधरित्या जमवलेली मालमत्ता असेल तर त्याला पूर्ण ED असेल काय, आणखी आता मी CBIची सुद्धा मागणी केलेली आहे. त्याच्यानुसार पुढे काय काय यंत्रणा आणखी लावता येतात ते लागल्याच पाहिजे. सर्वांसाठी नियम आहे आणि लागल्या पाहिजेत. त्याला काय 100 कोटीच्या पुढे गेलं तर ED येतेच घोटाळा. आता एवढ्या प्रॉपर्टीचे तुम्ही काय काय दाखले देताय, मी काल बघितलं, कुठं FC रोड बघितला, कुठं पिंपरी चिंचवड बघितलं, वाकड काळेवाडी बघितलं, इकडं MNR काय तिथं बघितलं, आणखी भरपूर काय काय. पुन्हा कुठं आमच्या इकडं ते वाईन शॉप वेगळेच, इकडे वेगळेच, परळी वेगळेच. आता लिस्ट तरी मला जेवढी कळाली, आणखी लिस्ट माझ्याकडे आहे भरपूर, तर ती लिस्ट एवढी सगळी मी पण तुम्ही ती बऱ्यापैकी दाखवली. मग एवढी जर लिस्ट आहे तर मग याच्यात ऑटोमॅटिकली ती येणं अपेक्षितच आहे. या सगळ्या प्रकरणाच्या सुरुवातीला धनंजय मुंडे असं म्हणाले होते हे घडलं हे आर्थिक कारणावरून घडले. तर धनंजय मुंडेंना याच्याबाबतची कुसुरची कल्पना असू शकते, तर त्यांची देखील चौकशी व्हावी असं वाटतं का? नाही, करणार का? या संतोष देशमुखच्या हत्येमध्ये जे कुणी सामील असेल, कुणीही असो, जर याच्यात तो सामील असला तर तो दोषी झाला पाहिजे, जो कोणी असणारा. आणि हा सर्वात महत्वाचा विषय की ते सामील कुणी, म्हणजे एकाचं पर्टिक्युलर एकाचं नाव घेऊन नाही, जे कोणी सामील असतील त्यांना शिक्षा झाली पाहिजे. ते मी काल पण बोललेलो की फार 0 पासून आतापर्यंत जेवढे कोण आहेत तेवढे ऍड झाले पाहिजे, त्यांना सहआरोपी केलं पाहिजे. मी बॉडी उचलून केजकडे येता कळमकड का गेली, युटर्न का घेतला ह्याच्या सहित बोललो गेलो, आम्हाला डिक्लेअर का केलं, बरेच गोष्टी आहेत या सगळ्या. कारण बॉडी ज्यावेळेस किडनॅपिंग केलं, मारलं आणि जिथं टाकलं त्यावेळेस पोलिसलाच पहिले इन्फॉर्म झालं. हे कसं झालं? मग पोलीस यांच्या संपर्कात कोण होते? का जनरल कुणी एखाद्या पब्लिकनं सांगितलं नाही? आणि असं बघा, एखादं किडनॅपिंग झालं तर 3 तासात बॉडी सापडते. मग पोलीसले तत्पर होते म्हणून सापडली म्हणायचे का? 3 तासात 2 तास आमचा माणूस सापडायला पाहिजे होता. माणूस न सापडता बॉडी सापडली. पण बॉडी सापडल्यानंतर बी तिने नाही आम्हाला माणूस सापडलाय म्हणून सांगितलं. माणसाला घेऊन दवाखान्यात जातात म्हणून सांगितलं, आणि तो दवाखाना कुठं होता तर केजला. त्याच्याऐवजी जाताना केजच्या ऐवजी राईट टर्न घेऊन कळंब साईडला का जात होते? मग लेफ्टला का गेले नाहीत? मग पुन्हा युटर्न का घेतला? हे सर्व संशयास्पद आहे.
या सर्व घटनेचा सुद्धा तपास झाला पाहिजे, अभ्यास झाला पाहिजे. आणि याच्यात जे जे कुणी आहेत हे पाटील हे तर जे निलंबित केले त्यांना सह आरोपी झालेच पाहिजे. तर ते होणारच. पोलीस यंत्रणेनं जर योग्य तपास केला तर ते 100% सह आरोपी होणार. ज्यांनी गाड्या दिल्या, ज्यांनी किडनॅपिंग करताना गाड्या दिल्या, जे त्यांचे राहायला जागा दिल्या, हे सर्व गोष्टी मी बोलून झालेले आहे. एवढ्या सर्व गोष्टी त्याचे जे दोषी ते दोषी होणारच. सरकारी यंत्रणा याचा तपास करते, मात्र वाल्मिक कराड हे फक्त खंडणीच्या गुन्ह्यातच आरोपी आहे. सरकारी बेलकिंच्या हत्या प्रकरणात त्यांच्यावर कुठल्याही गुन्ह्यांवर आरोपी केला जात नाही. याबद्दल काय मागणी करते? केलं झालं नव्हतं, सॉरी, आरोपी त्यांना केलं जात नाही. आता मोकोको लागला आणि त्यांच्यावर सगळं SIT ने सगळं सांगितलं, म्हणजे त्यांना ऑलरेडी आरोपी झालेच ना त्याच्यात. ते आता कुठं राहिले? खासदार आहात तुम्ही, बीड परळी प्रकरणावर बोलतायत, राज्याच्या गृह खात्यावर प्रश्नचिन्ह तुम्ही झाले, सुप्रियाताई झाले विचारतायत. मुंबईत सुद्धा अनेक जण सेफ नाहीत. अभिनेता सैफ अली खानवर रात्री हल्ला झालाय, घरात घुसून चोरांनी हल्ला केलाय. गृह खातं सपशेल अपयशी ठरतंय का? महाराष्ट्रामध्ये मुंबईच नाही, पुण्यात रोज हल्ले होतात, बीड जिल्ह्यात होतात, बरेच विषय आहेत. पण गृह खात्याचं हे अपयशी म्हणायला काही हरकत नाही, कारण आहेच हा विषय. पण गृह खात्यानं याच्यावर जर बारकाईने लक्ष दिलं, मुख्यमंत्री महोदय सर्व गोष्टी बघतील, कारण मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे खातं ठेवलंय. त्यांना सक्षम चालवायचं खातं म्हणून त्यांनी त्यांचे स्वतःकडे ठेवलंय. मुख्यमंत्र्यांनी याच्यात लक्ष घातलं पाहिजे आणि याच्यावर योग्य तो तपास करून याच्यावर नियंत्रण आणलं पाहिजे. गृह खात्यानं महाराष्ट्रातली कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी काम केलं पाहिजे. बारामतीत आज दोन्ही पवार एकत्र येतात. अजित पवार, शरद पवार एकाच मंचावरती, काल ताई पण एकाच मंचावरती होती. मनोमिलन व्हावं असं खासदारांची इच्छा आहे. व त्यांचं घर आहे ते, त्याच्यामुळे त्यांच्या मनोमिलन ते घर कुठं वेगळं होणार आहे का? आपण पाण्याला काठी मारल्यानं पाणी वेगळं होत नाही. ते घर आहे, घर फॅमिली म्हणून ते एकच आहेत. नाही तर तो इंडिव्हिज्युअल सर्व आमचा इंडिव्हिज्युअल भाग नाही. तो आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा तो विषय, ते जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य. नाही, माझी इच्छा त्या बाबतीत जर विचारली तर पवार साहेबांची जी इच्छा ती माझी इच्छा. पवार साहेबाची जी काही इच्छा असेल ती माझी इच्छा. पवार साहेबाला काय वाटतंय ते मला वाटतंय. विनोद तावडे यांनी देखील पवार साहेबांवर टीका केली. बघा, प्रत्येकाने आता मी कुणावर टीका करावी तर मी माझी नाही, टीका की दाऊद इब्राहिम सारख्या गुन्हेगाराला हेलिकॉप्टर मधून आश्रय देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला बोलू नये असं त्यांनी टीका केली. नाही, हे मी काय म्हणतो, पवार साहेबांनी काय उत्तर दिलंय ते सर्व मीडियाला सर्व सांगितलं, त्याप्रमाणे झालं. त्याच्यावर कुणी काय बोलावा तर आपण आपल्या आता त्यांचे नेते म्हणतात, मग समजा दाऊद इब्राहिमला हेलिकॉप्टर मध्ये घेऊन फिरणाऱ्या नेते मुख्यमंत्र्यांनी आम्हाला शिकवणे, तर मग त्या मुख्यमंत्र्याबरोबर त्यांचा बोट धरून मी राजकारण शिकलो किंवा शिकतो असं म्हणणारे त्यांचे नेते, त्याचं काय करायचं? असं नाही होत ना. एक आरोपी जो या सगळ्या प्रकरणात इतके दिवस उलटले, अजूनही पोलिसांना सापडत नाही, CID ला सापडत नाही. नाही, याला सुद्धा पळून जाण्यासाठी कुणी मदत करतंय आणि याला कशामुळे हा सापडत नाही हे सुद्धा बघणं काळाची गरज आहे. हा आरोपी सुद्धा लवकरात लवकर सापडला पाहिजे. बघा, घटनाक्रम बघा तुम्ही, पहिल्या दिवशी 2 सापडतात लगेच, आणि ते की त्यांचा काय साईड हिरो येते. आणि त्याच्यानंतरचा दुसरा विषय जर करायचा झाला तर तुम्हाला सांगतो, तिसरा आरोपी सुद्धा त्यांनी पुण्यातून उचलला. मी पहिल्या बाईटमध्ये सांगितलेलं की यांचं कनेक्शन पुणे आहे काय, बघा पुण्यातून उचलला. चौथा आरोपी जे आहे ती खंडणी, त्यावेळेस खंडणी आणि मर्डरमध्ये होता, तो चौथा आरोपी सुद्धा पकडला गेला. आणि मग परत पुन्हा 5वा आरोपी आणि 6वा आरोपी एकत्र पकडले आणि ते दोन्ही पुण्यातून उचलले. त्याच्यानंतर 7वा आरोपी सुद्धा ज्यांनी काही टीप दिली म्हणून परत आता त्यांचे नेते म्हणतात, मग समजा दाऊद इब्राहिमला हेलिकॉप्टर मध्ये घेऊन फिरणाऱ्या नेते मुख्यमंत्र्यांनी आम्हाला शिकवणे, तर मग त्या मुख्यमंत्र्याबरोबर त्यांचा बोट धरून मी राजकारण शिकलो किंवा शिकतो असं म्हणणारे त्यांचे नेते, त्याचं काय करायचं? असं नाही होत ना. एक आरोपी जो या सगळ्या प्रकरणात इतके दिवस उलटले, अजूनही पोलिसांना सापडत नाही, CID ला सापडत नाही, याला सुद्धा पळून जाण्यासाठी कुणी मदत करतंय आणि याला कशामुळे हा सापडत नाही हे सुद्धा बघणं काळाची गरज आहे. हा आरोपी सुद्धा लवकरात लवकर सापडला पाहिजे. बघा, घटनाक्रम बघा तुम्ही, पहिल्या दिवशी 2 सापडतात लगेच, आणि ते की त्यांचा काय साईड हिरो येते. आणि त्याच्यानंतरचा दुसरा विषय जर करायचा झाला तर तुम्हाला सांगतो, तिसरा आरोपी सुद्धा त्यांनी पुण्यातून उचलला. मी पहिल्या बाईटमध्ये सांगितलेलं की यांचं कनेक्शन पुणे आहे काय, बघा पुण्यातून उचलला. चौथा आरोपी जे आहे ती खंडणी, त्यावेळेस खंडणी आणि मर्डरमध्ये होता, तो चौथा आरोपी सुद्धा पकडला गेला.
आणि मग परत पुन्हा 5वा आरोपी आणि 6वा आरोपी एकत्र पकडले आणि ते दोन्ही पुण्यातून उचलले. त्याच्यानंतर 7वा आरोपी सुद्धा ज्यांनी काही टीप दिली म्हणून परत नंतर आरोपपत्र दाखल करून त्याला केलं, तो पण नंतर पकडला गेला. पण या सर्व प्रक्रियेमध्ये ह्या सरेंडर झाला हा बी पुण्यातच. मग हा सरेंडर झाला की दुसऱ्या दिवशी ते आरोपी पकडले जातात किंवा येतात. असं हे काय लॉजिक आहे मला कळत नाही. ठीक आहे, आता ते झालं, पण हा आरोपी सुद्धा आणखी मला असं वाटतंय की हा आरोपी पोलीस यंत्रणा बाहेर कुठंतरी तपासती, पण पोलीस यंत्रणेने हा आरोपी इथंच कुठं डोंगरात बिंगरात आहे का ह्याचा सुद्धा तपास बघितलेला पाहिजे. आणि मला वाटतं की पोलीस यंत्रणेनं जर तसं काळजीपूर्वक बघितलं तर ते कळेल. श्रीकृष्ण आंधळेंचा काय नेमका, श्रीकृष्ण आंधळे जो आहे फरार आरोपी, कराडचा आणि त्याचा काही जुना संबंध आहे किंवा जुन्या कुठल्या गुन्ह्याचे आहे? नाही, त्याच्यावर बरेच काही गुन्हे दाखल आहेत ना, आणखी बरेच गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. त्याच्यामुळे त्याच्यावर काय हे करायसारखं आता त्यांचे संबंध आहेतच ना, फोटो वगैरे बघताय ना आपण. सोमनाथ सूर्यवंशीसाठी चौकशीची समिती बनवली आहे, तर त्याला 6 महिन्याच्या आत अहवाल सादर करायला लागेल. तो कालावधी सॉरी सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणात एक समिती बनवलेली आहे, त्याचा अहवाल सादर करण्यासाठी 6 महिन्याचा अवधी दिला. तो कालावधी मोठा वाटत नाही. नाही, आता कसं होतं, हा जो कालावधी मी ते बघितलेलं नाहीये. आपण जे बोलतात ते एकदा सर्व अभ्यास करून त्याच्यावर बोललं पाहिजे, कारण विनाकारण भाष्य करणं चुकीचं होईल. की मला त्याचा अभ्यास माहिती घेऊ देत बोलतो. कृष्ण आंधळे हा नाशिकच्या परिसरामध्ये फिरत असल्याचे फोटो सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत. कृष्ण आंधळे महाराष्ट्रातच आहे अशा पद्धतीची चर्चा नाशिक पोलिसांकडून आता तपास सुरू झालेला आहे. कृष्ण आंधळेचा कनेक्शन काय या सगळ्या आरोपींशी असल्यामुळे कृष्ण आंधळे फरार आहे असं मला वाटतं? नाही, 100% असं आहे की आता जोपर्यंत आरोपी फरार राहतात तोपर्यंत आरोपीचे खरा चेहरा समोर येत नाही किंवा जेवढे पुरावे तेवढे नष्ट करायला वेळ मिळतो. आणि हे जे लवकर लोक आता एक जणाचा मोबाईल सापडत नाही, चाटेचा, जो चाटे की आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष होते, त्यांचा मोबाईल सापडत नाही. असं पोलिसांना मोबाईल सापडत नाही, हा मोबाईल एवढ्या दिवस झाला सापडत नाही, कसं? असं नाही चालत की मोबाईल सापडायला पाहिजे. मग त्यानं एवढ्या दिवस कुठे गेला? परत मी पहिल्या दिवशी बोललो की तो सरेंडर झालाय की अटक केलाय, तर पोलिसने अटक केलाय असं दाखवलं. मग अटक केला तर तुम्ही कुठल्या गाडीत ते पळून जात होता, त्याच्याबरोबर गाडी कोण होती, त्याच्याबरोबर ड्रायव्हर कोण होता, त्याला पळून जायला कोण साथ देत होतं, ते कोण डिक्लेअरच नाही. आणखी पोलीस यंत्रणेने सुद्धा ते डिक्लेअर करणं गरजेचं आहे की पोलीस यंत्रणे आम्ही याला इथं पकडलं, कुठं औरंगाबाद काय संभाजीनगर टू बीड रोडवर पकडलं, नगर टू बीड पकडलं, कुठं पकडलं, कुठल्या स्पॉटला त्याला पकडलं, आणि तो त्यावेळेस त्या स्पॉटला कोण होतं, कुणाच्या घरात होता, कुणाच्या कुठं गाडीत होता, त्याच्याबरोबर ड्रायव्हर कोण होता, काहीच डिक्लेअर नाही. मग त्यावेळेस आता 8-10 दिवस पळायला टेबलवर मोबाईल कुठंतरी ठेवूनच गेला असता ना तो सुखरूप बाहेर, किंवा काय केलंय मोबाईलचं त्यानं ते कळलं पाहिजे. आणि मोबाईल समजा नाही सापडला तर पोलीस यंत्रणा बाकी तपास पण करत आहे ना, तर CDR काढते. मोबाईल नाही सापडला तर CDR वरून बऱ्यापैकी माहिती मिळते. त्याच्यामुळे पोलीस यंत्रणेचं काम बऱ्यापैकी ते पण चालू आहे. पण मोबाईल न सापडणं ही सुद्धा चिंतेची बाब आहे. आपण बघतो की सुरक्षेची मागणी केली जाते, तर सुरक्षा मिळावी असं वाटतं का, गरजेची वाटते का सुरक्षा? नाही, हे बघा, सुरक्षा हा विषय शेवट ज्याच्या लखेरमध्ये काय त्यावेळेस ती होणार आहे. सुरक्षा वगैरे हा विषय लय महत्वाचा नाहीये, पण लोकप्रतिनिधीचे रक्षण करणं हे काय सरकारचं काम आहे. त्याच्यामुळे आमची सुरक्षा ही सरकारची जिम्मेदारी आहे. त्याच्यावर जास्त मी काही बोलणार नाही. सरकारनं ठरवा काय करायचे. सरकारला वाटलं तर सरकार करेल, SP ना वाटलं तर SP करते. लोकप्रतिनिधीची मागणी असणं किंवा जनतेची मागणी असं ही स्वाभाविक आहे. आजची आमच्या जिल्ह्यातली परिस्थिती बघता. पण ठीक आहे, सरकारला वाटलं नाही काही गरज तर सरकार नाही करणार, किंवा कुठलं एखाद्या SP ना वाटलं नाही गरज नाही करते, ती त्यांचा भाग आहे. आपण जिल्ह्यातील वातावरण बघत असाल की मराठा विरुद्ध वंजारी अशा पद्धतीचा बाकी तणाव निर्माण झालेला आहे. नाही, हा जो तणाव बिराव काही नाहीये. हे जी मुठभर लोक आहेत ज्यांचं हे सगळं गँगवार चालू आहे, टोळी युद्ध चालू आहे, हेच लोक आहेत. आणि स्वतःचे पाप झाकण्यासाठी जातीचा आधार घेतात. काही वंजारा नाही, मराठा नाही, काय नाही, सर्व गुन्ह्या गोविंदा आहेत. माझ्यासोबत सुद्धा सर्व वंजारा समाजाचे लोक आहेत, कार्यकर्ते आहेत. माझ्या बँकेचा चेअरमन वंजारा आहे, माझा कारखाना एक वंजारीचे एक व्यक्ती आहेत ते बघतायत, पंचायत समिती मेंबर आहेत, सगळे वंजारा समाजाचे भरपूर काय पदाधिकारी माझ्यासोबत आहेत. खरेदी विक्री संघाचे व्हाईस चेअरमन माझे वंजारा समाजाचे आहेत. त्याच्यामुळे वंजारा मराठा हा वाद नाहीये. सुरेश दसाने पण सांगितलं माझ्या बरोबर बरेच आहेत म्हणून, आणि संदीप क्षीरसागर बरोबर. त्याच्यामुळे वंजारा मराठा हा वाद नाहीच आहे. हा वाद फक्त गुन्हेगारी प्रवृत्ती आणि जे काही बाकी हे करतात त्याच्यावर गुन्हेगारी प्रवृत्ती संपली पाहिजे. जे आतापर्यंत आरोपी आपण पाहिले त्याच्याशिवाय आणखी काही आरोपी आहेत का जे या सगळ्या प्रकरणात तुम्हाला दिसतात? 100% आहेत. एवढेच नाही, आणखी काही भरपूर आरोपी आहेत. मी पहिल्या दिवसापासून म्हणतो की यांना साथ देणारे, हे सर्व कट कारस्थान रचणारे, या कटामध्ये कोण कोण सामील आहे. नाही, मोठी नावं वगैरे नाव मी नाही, ते पोलीस यंत्रणेचा भाग आहे ना. पोलिसांनी तपासू देत ना. पोलिसांचा तपास पूर्ण झाल्यानंतर परत पुन्हा काय वाटलं तर ते असेल ते आज पोलीस यंत्रणेला तपासू देत.
या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत शब्द दिला होता. आता 4 यंत्रणा तपास करतात. मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीवर तुम्ही समाधानी आहात? नाही यांनी यंत्रणा ज्या नेमलेल्या आहेत त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे ते काम करतात. त्यांनी सांगितलं होतं SIT नेमू. SIT ला बदल मागितला तर त्यांनी बदल करूनही काही अधिकारी दिले. ठीक आहे, एका दुसरा अधिकारी तोच राहिलाय, पण त्यांनी बदल करून पण अधिकारी दिलेले. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही CID कडे तपास देऊ, मागणी होती त्याच्याप्रमाणे त्यांनी CID कडे दिला. CID पण त्याचे तपास करते. आता परत काल एक ऑर्डर झाली की न्यायालयीन समिती त्याच्यासाठी गठीत केलेली आहे. तर या सर्व गोष्टी त्यांनी जेवढे शब्द दिले तेवढे त्यांनी त्याप्रमाणे त्यांनी आदेश तर काढलेत. आता पुढे काय होतंय आपण बघूयात. चल, ओके, खूप खूप धन्यवाद.